एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 50 चालू करतोय आपण काल पाहिलं की शुकमुनी सांगतेत राजा परीक्षेला सांगत होते की देवतांनी भगवंताची स्तुती केल्यानंतर आपण ते झालंच नाही का आता त्यांची स्तुती झाली, भगवंतांनी निजधामाला जाण्याचं तयारी केली, सगळ्या त्यांच्या कुलाचा सर्वनाश करण्याचं ठरवलं आणि हे उद्धवाने ऐकलं. तर काल आपण हे पाहिलं की उद्धवाने या भगवंताला विनंती केली. काय विनंती केली की भगवंता काही करा पण मला सोडून जाऊ नका किंवा मला इथं सोडून जाऊ नका, मला तुमच्या बरोबर संग येऊन जा, मला तुमच्या चरणापासून वेगळं करू नका. का करू नका, कसं करू नका, काल आपण हे सगळं पाहिलं कसं उद्धवाने विनंती केली ती. आज आता शुक्राचार्य काय म्हणतात राजा परिषदला आपण ते पाहू. श्री शुकाचार्य वाच एव विज्ञापितो राजन भगवान देवकी सुताः एकांतिनं प्रियं भृत्य मुद्दवं समभाषितः. श्लोक क्रमांक 50. श्री शुकाचार्य म्हणाले, हे राजा, याप्रमाणे उद्धवाने भगवान देवकी पुत्रांची काकुलतेने प्रार्थना केली आणि तेव्हा तो आपल्या अनन्य एकांत भक्त असलेल्या उद्धवाशी प्रेमाने पुढीलपणे बोलायला लागला. बघा काय म्हणतोय श्लोक क्रमांक 50. येव या परे देवकी सूत पूर्णांशे भगवंत विनविला कृष्णनाथ निजभृत्य उद्धवे. ह्याप्रमाणे देवकीचा पुत्र पूर्ण अवतार, देवकीचा पुत्र कसा आहे, पूर्ण अवतार असणारा भगवान श्रीकृष्ण याला त्याचा सेवक उद्धव याने विनविले अशी विनंती केली उद्धवानी भगवंताला. काल आपण पाहिली ती विनंती. मग निजभृत्य म्हणणे उद्धवाशी या कारणे निजगुज श्रीकृष्णे त्याशी बोलणे सर्वदा. उद्धव हा त्याचा स्वतःचा सेवक असे म्हटले. बघा काय म्हटले, उद्धव हा कोण आहे, भगवंताचा सेवक आहे असं म्हटलंय. का, कारण त्याच्याशी श्रीकृष्ण नेहमी गुप्त गोष्टी बोलत असे. बघा म्हणजे सेवकाला भगवंत गुह्य गोष्टी सांगायचा, म्हणून त्याला सेवक म्हणलंय. मग ये जे थिरगुम नाही रुक्मिणीशी ठावो नाही वसुदेव देवकीशी बळीभद्रा प्रद्युम्नाशी अनुसरून याशी जे ठाई. मग जेथे रुक्मिणीला प्रवेश नव्हता, बघा ते गुह्य गोष्टी ऐकायला चर्चा करायला रुक्मिणी मातेला प्रवेश नव्हता, वसुदेव देवकी बलराम यांनाही त्यांच्या ठिकाणी त्यांनाही तो सांगत नव्हता. कृष्णाचा पुत्र असणारा जो प्रद्युम्न यानंही त्याने कधी शिरकाव केलेला तिथं नव्हता, म्हणजे त्या ठिकाणी तो गेलेला नव्हता का नाही ते ऐकायला किंवा त्यांना सांगत नव्हता. भगवंताने जसं उद्धवाला जवळ केलं ना, म्हणजे कसं केलं, एक आपला मित्र म्हणून, एक सखा म्हणून त्याला जवळ केलं उद्धवाला, एक माझा सेवक म्हणून जवळ केलं. तसं त्याच्यासारखं ते उद्धवाला जेवढं प्रेम दिलं तेवढं बाकीच्यांना आपले जे परिवारामधले होते त्यांना त्यांनी दिलं. म्हणजे तेवढा विश्वास त्यांच्यावरती नव्हता, तेवढी श्रद्धा त्याच्यावरती त्याची नव्हती. म्हणून ते ठाई कृष्णाप्रती उद्धवाशे अहोराती या लागी पै एकांती ज्ञाते म्हणते तयाशी. तेथे उद्धवाला बंदी नव्हती. बघा पण उद्धवाला मात्र जाण्यासाठी बंदी नव्हती. उद्धव कधी पण जाऊ शकत होता भगवंतापाशी. भगवंत कधी त्याला भगवंत बोलून घ्यायचे, रुक्मिणी मातेपाशी सांगायचे उद्धवाला पाठवून दे म्हणून, का नाही. भगवंत सांगायचे उद्धवा झोप माझ्या शेजारी, का नाही. आणि रात्रभर झोपताना काय करायचे, ते रात्रीचे निम्मे रात्रीपर्यंत चर्चा करीत बसायचे, गप्पा मारायचे, का नाही, प्रेमाने. आणि असा असताना तो उद्धव मग त्या कृष्णाजवळ नित्य एकांतात असायचा. म्हणून जे ज्ञाते लोक होते त्यांना खरा कृष्ण भक्त म्हणतात. बघा जे ज्ञाते लोक, त्याला म्हणजे ज्ञाते लोक जे होते ना, स्वतःला शहाणे समजून घेणारे, ते खरंच म्हणायचे उद्धव खरंच कृष्णाचा भक्त आहे बरं का, भगवंताचा भक्त समजायचे. का, कारण भगवंत त्याला सोडून राहत नव्हता. हे कोण सांगतंय, राजा शुकमुनी सांगते राजा परिषदाला. श्री कृष्णाशी वाडे कोडे जीवा परीस जे जे आवडे ते उद्धवाशे देणे घडे प्रेमे गाडे भक्तांचे. मग त्या श्रीकृष्णाला आपल्या प्राणा इतके जे जे प्रिय असे, भगवंताला आपल्या प्राण इतके जे जे काय प्रिय असेल ना ते शेवटी उद्धवाला दे. आपल्याला भक्ती करायची ना, अशी भक्ती करावा की भगवंतांनी आपल्याला आपलंसं म्हणलं पाहिजे. किती आपलंसं म्हणलं पाहिजे, जसं उद्धवाला त्याने आपलंसं केलं ना, जसं अर्जुनाला त्याने आपलंसं केलं ना, तसं आपल्याला त्याने आपलंसं करावं. एवढं भगवंतावर आपला विश्वास असावा, निष्ठा असावा, भक्ती असावा, आपली प्रेम असावा. मग एवढं व्हायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला सुद्धा, निष्ठा. म्हणजे त्याचा विसरच नाही पडला पाहिजे ना आपल्याला, कधीच विसर नाही पडला पाहिजे ना आपल्याला. असं झालं तर तो आपल्याला विसरणार नाही ना, आपण त्याला विसरलं की तो आपल्याला विसरून जाईल. पण एकदा का त्याने आपला हात धरला मग मात्र तो आपल्याला हात परत सोडणार नाही. पण हात दुरुस्त तरी तिथपर्यंत गेलं पाहिजे ना. एकदा त्याच्या ताब्यात गेलो ना आपण, मग काय अडचण नाही. मग तो आपला काय होऊन देत नाही, तो पाय घसरून देत नाही अजिबात. मग असा असणारा उद्धव काय करायचा, तो
सगळं म्हणजे जे त्याला त्याला जे जास्त प्रिय असेल ना ते सगळं उद्धवाला देत असायचा. म्हणून कृष्णाला आपल्या भक्तांचे प्रेमच होते. म्हणजे भगवंत होते ना, काय व्हायचं आपल्या भक्ताचं त्यांना प्रेम होतं. देता तो जरी नेघे, तरी धावूनी आळंगे वेगे, न घेता देव पाया लागे, भक्त पांगे पांगिला. उद्धवाने कृष्ण देत असलेल्या गोष्टी, उद्धव काय करायचा, भगवंताने जे दिलेल्या गोष्टी येतात जरी घेतल्या नाहीत तरी श्रीकृष्ण त्याच्या पाया पडून विनम्य करून देत असे. उद्धव मला नोकरी भगवंता, मला काय करायचे मला याचं. जेव्हा बाकीची गोष्टी असतात ना, काय नाही त्या गोष्टी म्हणजे विषयातल्या गोष्टी असतात, काय वस्तू असते आणि कुठं काय असतं, काय म्हणायचं उद्धव मला काय करायचं या गोष्टींचं सगळं, हे तुझं आहे, तुलाच राहू दे ना, मला नको म्हणायचा, मला तू फक्त पाहिजे. पण भगवंत काय करायचं, तुझ्या पाय पडतो बाबा, पण एवढे घे, राहू दे, माझी इच्छा आहे, माझ्या समाधानासाठी तू किती घे, तुला घ्यावं लागेल माझ्या समाधानासाठी, माझ्यासाठी यावं लागेल तुला, असं म्हणून बघून तर त्याला बळच घ्यायला लावायची. हा, या लागे कृष्णाशी प्रिय कर, उद्धवचे साचार, याहुनी प्रेम थोर नाही सदर आदाचे. अशा प्रकारे कृष्णाला उद्धव अत्यंत प्रिय होता. बघा अशा प्रकारे काय होतं, त्या भगवंताला उद्धव फार आवडायचा, त्या उद्धवावरती भगवंताचं फार प्रेम होतं. असं प्रेम त्या भगवंताने आपल्यावरती केलं पाहिजे. मग असं प्रेम करण्यासाठी भगवंताने आपल्याला पण तसं करावं लागेल ना भगवंतावरती, तेव्हा तो आपल्यावरती प्रेम करेन. घेशी तेव्हा देशी, असे त्याचं काम आहे. काही आधी तो घेतो आणि मग देतो त्याचं. मग आपण काय दिलं पाहिजे त्याला, आपला जीव दिला पाहिजे, आपला जीव भाव दिला पाहिजे त्याला, आपलं सर्वस्व आपण त्याला दिलं पाहिजे. आता तुझ्याशिवाय माझा कोणीच नाही असं आपल्या ठिकाणी तयार झालं पाहिजे, तेव्हा तो आपल्याला मग द्यायला लागतो, तेव्हा तो म्हणतो हा माझा भक्त आहे किंवा माझा आहे, माझा म्हणतो. जसं म्हणजे एखादं लग्न झाल्यावर त्या ताईचं म्हणजे नवरा बायकोच, नवरी आणि नवरदेव का नाही, यांचं लग्न झालं. आता लग्न झाले होते, एकदा ती नवरी काय म्हणली, हे माझ्या मालकीचं, एकदा त्या नवरदेवाला मालक म्हणली का नाही, त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा तो नवरदेव तिचा मालक झाला. मग तिला कशाची काळजी आहे का परत, सगळं कोणी पाहिजे त्याचं. पण तू मालक होस तर, मालक होस तर पाहिजे ना, बरोबर का नाही. एक मिनिट मला फोन येतोय. कृष्णाचं भगवंताचं प्रेम आपल्या भक्तापेक्षा दुसरं कुणावर नव्हतं, उद्धवापेक्षा का नाही. एवढं ते उद्धवावरती भगवंत प्रेम करीत होते. या लागे विप्रभृत्य एकांती, ये बिरुदे उद्धवाशी साजती, तिने निज स्वामीशी विनंती, निज प्रतिपय केले. म्हणून ब्राह्मण भृत्य का नाही, म्हणजे काय, ब्राह्मणांचं हे ब्राह्मण भृत्य किंवा एकांत भक्त, ह्या ज्या पदव्या येतात, ह्या सगळ्या पदव्या त्या उद्धवाला शिकून दिसत होत्या. म्हणजे ब्राह्मणभूत म्हणजे काय, ही काय म्हणजे स्वरूपाला जो जाणणार आहे का नाही, एकांत असणार जो भक्त. एकांत म्हणजे त्या भगवंताशिवाय त्याला दुसरं काही आठवतच नव्हतं, कळतच नव्हतं, असं असणार आहे. एक निष्ठावान, त्या सगळ्या पद्धती होत्या ना, त्या उद्धवाला शिकून दिसत होत्या. अशा त्या उद्धवाने आपल्या स्वामीला प्रेमाने अशी विनंती केली, आणि असा असणार उद्धव. असा उद्धव त्या भगवंताला विनंती करत होता, काय, मला येऊन चल, मला सोडून जाऊ नको. ए कोणी उद्धवाचे वचन, चातका लागे जीवघन, ते वेवळला जगजीवन, स्वानंद गंधनीच भोदे. तेव्हा चमत्कार ते चातकावर जसा म्हणले मेघ प्रसन्न होतो, तसा स्वानंद गण असणारा भगवान जगजीवन श्रीकृष्ण उद्धवावरती प्रसन्न झाला. जसा चातकावरती, चातक काय करतो, पावसाला हाका मारतो ना, पावसाला हाका मारतो, ये पाणी काय पाऊस पड म्हणून, आता तहान लागली म्हणून. आणि जसं मेघ प्रसन्न होतो, काय होतं, आभाळ येतं आणि पाऊस पाडतो, त्याच्यावर काय करतो, कृपा करतो चातक पक्ष. तसं उद्धवाने एवढी विनंती केली, तेव्हा भगवंत त्याच्यावर काय झाले, संतुष्ट झाले, भगवंतांनी त्याच्यावरती कृपा केली. बघा आता काय म्हणतात, चातकाची तहान किती, तृप्त करून निवविशिती, उद्धव उद्देशे श्रीपती, त्रिजगती निवविल. चातकाची तहान अगदी अल्प असते. किती असते चातकाची तहान, त्याला किती पाणी लागतं प्यायला, थोडं लागतं. पण त्याच्या निमित्ताने मी काय करतो, साऱ्या पृथ्वीला शांत करतो, सगळीकडे पाणी पाणी पाऊस पडतो, आणि त्याच्या निमित्तामुळे सगळे जीव काय होतो, संतुष्ट होऊन जातो, तृप्त होऊन जातो पाणी का नाही. त्याप्रमाणे श्रीपती उद्धवाच्या निमित्ताने, काय म्हणते शुकमुनी, आता उद्धवाच्या निमित्ताने, उद्धव हा चातक पक्षी आहे, चातकासारखा आहे उद्धव, आणि त्याच उद्धवाच्या निमित्ताने सगळ्या म्हणजे उद्धवाला जो उपदेश करणार आहे भगवंत, आता त्या उपदेशाने त्रैलोक्य तृप्त होऊन जाणार आहे. आपल्यासारखे सगळे काय झालं, तिन्ही लोक तृप्त होऊन जाणार आहेत. आता एकता उद्धवाचे बोल, येता ते श्रीकृष्णाशी डोल, भक्त भाग्ये जी सखोल झाली ओल प्रेमाची. उद्धवाचे शब्द ऐकून श्रीकृष्ण आनंदाने बोलू लागला, आणि असं उद्धव वा म्हणजे उद्धवा काय प्रेम आहे तुझ्यापाशी का नाही, म्हणून भगवंताला पण समाधान वाटलं, काय खरंच माझा भक्त आहे, म्हणजे खरंच माझं लेकरू आहे काय, मग किती आनंद आहे माझ्या बरोबर. तसं म्हणून भक्तांचे भाग्य फार मोठे, म्हणून प्रेमाचा ओलावा सर्वत्र निर्माण झाला.
कसं आहे माहितीये का, आपण प्रेम करतो पण त्या प्रेमामध्ये आपला ओलावा नसतो. म्हणजे काय, असं वरचं प्रेम असतं आणि जे खरं आतून प्रेम असतं. आईचं प्रेम कसं असतं, आईसारखं प्रेम करता येईल का दुसऱ्या कोणाला? आजी असू द्या, काय कोणी असू द्या, पण आईसारखं प्रेम करू शकतं का? नाही करू शकत. का नाही, आजी नाही करू शकत, आत्या करू शकत नाही, बहीण करू शकत नाही, का नाही, पण आईसारखी आईच प्रेम करू शकते ना. तसं सद्गुरू सारखं सद्गुरूच प्रेम करू शकतो ना. तसं भगवंतासारखं भगवंतच प्रेम करू शकतो, का नाही? हा, तसं ती प्रेमाचा ओलावा तयार झाला त्यांच्यामध्ये. तो वळले भक्त भूमीशी, निज बीज पेरिल ऋषिकेशी, ते पीक पुरेल जगाशी, मुक्तराशी मुमुक्षा, भक्तरूपी भूमीमध्ये श्रीकृष्ण आपल्या ज्ञानाची बीज पेरील. बघा, असं असताना भक्तरूपी भूमी आहे. आता कोणती भूमी? भक्तरूपी, म्हणजे जी भक्त आहे ना, त्या भक्ताची जी भूमिका तयार झाली ना आता अंतःकरणाची, म्हणजे जे शेत तयार झालं त्याचं, आता त्या शेतामध्ये काय करणारे भगवंत? ज्ञानरूपी बीजाची पेरणी करणारे. ज्ञानबीज म्हणजे कोणतं आहे ते? प्रबोधाचं, बोधाचं बीज. अशा असणार ते बोधाचं बीज तो पेरणार आहे आणि त्याचं पीक ह्या जगाताला मुमुक्ष काय करणार आहे? मुक्ती देणार आहे. जे मुमुक्ष आहेत ना, जे मुमुक्ष आहेत असे असणार, जे मुमुक्ष, त्या मुमुक्षांना हे जे पीक येणार आहे ना आता उद्धवाचं, म्हणजे भगवंत जे पीक पेरणार आहे, कुठं पेरणार आहे? उद्धव रूपी शेतामध्ये. कारण मुमुक्ष रूपी असणार जे उद्धव आहे, त्या शेतामध्ये जी पेरणी करणार आहे, त्या पेरणीने सगळ्या जीवाला काय होणार आहे? समाधान मिळणार आहे. धीनुवस्था चिनी वरसे, घरी दुबते पूर्वी जैसे, ते उद्धावा चिनी उद्देशे, जग ऋषिकेशे निविजे. गाय जशी वासरावरील प्रेमाने दूध देते, तरी पण ते घरातील सर्वांना पुरेसे होते. कारण आता आमची गाय वेली किती दूध देते? तांबे दूध काढतो आम्ही, सकाळचं तांबे, संध्याकाळचं तांबे. वासराचं बागत काय करते ती? अख्खी आमच्या परिवाराला दुधाचं वागवते. कुणाच्या निमित्ताने? ती पण वासराच्या निमित्ताने. वासरू नसतं तवा बसावर दार काढून दूध देते नाही दूध, पण वासराच्या निमित्ताने मात्र देते. तसं त्या उद्धवाच्या निमित्ताने सगळ्या सृष्टीला काय होणार आहे? आता ते बोधरूपी जे बीज आहे ते प्राप्त होणार आहे. का नाही, ती पीक उद्धवरूपीच्या शेतामध्ये पेरणी केलेली ना, त्याचं ती पेरणीचं ती बीज म्हणजे ते ज्ञान आपल्याला हे प्राप्त होणार आहे. म्हणून घरी पाहुणा या लागी, की जती परवडे अनेगी, ते बालक जेवे विभागे, होती वेगी न म्हणता. घरात विविध पक्वाने पाहुण्यांच्यासाठी होतात, का नाही, पण मुलांना ती न मागता मिळतात. मुलांना मागावं लागतात का? एक टाइम मोठ्याला मिळायची नाही, पण मुलांना मात्र पहिलं असतं, पाहुण्यांच्या आधी मुलांना असतं, का नाही? तसं म्हणले, पक्वान्न सेवन येणती वाळे, तरी माता मुखी घाली बळे, तैशे जनार्दन आम्हा केले स्वैदे दिले निजशेष. आणि जरी मुलांना ती जेवता येत नसलं, अजून खाता येत नाही त्यांना व्यवस्थित, पण काय करते? एक गाज भरवते मुलाला, बाळाला भरवते का नाही? हा, तसं म्हणले, त्याप्रमाणे हा जनार्दन काय करणार आहे? आता करणार आहे, म्हणजे सद्गुरू. हा जनार्दन रूपी जो भगवंत आहे ना, सद्गुरू रूपी जो भगवंत आहे ना, तो आपल्या भक्ताला, तो आपल्या शिष्याला काय करणार आहे? आता ती ज्ञानाचं जे बीज आहे ना, ते असं भरवणार आहे, त्याला देणार आहे आता, तृप्त होस तर. नवल कृपा केली कैशी, कृष्ण उद्धवा ते उपदेशी, तोचे अर्थ दिला म्हाशी, देशी भाषे अर्थिता. काय आश्चर्य आहे पहा, म्हणले कृष्णाने स्वतः उद्धवला उपदेश केला. किती आश्चर्य! म्हणले भगवान स्वतः असणारा परमात्मा उद्धवाला उपदेश करतोय. त्या जनार्दनाने त्याचा अर्थ आम्हाला मराठी भाषेला सांगितला आहे. आणि त्या भगवंताने जो उपदेश केलाय उद्धवाला, नेमकं काय त्या उद्धवाला सांगायचंय? हेच काय केलं? ते संस्कृत मधून सांगितलेलं ना आता ते, पण तेच असणारे संस्कृत जनार्दन स्वामींनी काय केलं? आम्हाला मराठीमधून प्राप्त करून दिले आपल्यासारख्यांना. एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दन म्हणे स्वतः सावधान होणे, हे मी तोंडे बोलो कवने, तेही मज करणे सावध. म्हणून जनार्दन स्वामी म्हणतात की शिष्य एकनाथ म्हणतात काय? सावधान. जनार्दन स्वामींचे शिष्य असणारे जे एकनाथ महाराज आहेत ते काय म्हणतात बरं का? ते असं म्हणतात, अशा प्रकारे काय मग एकनाथ महाराज सांगतात की त्या जनार्दन स्वामींच्या कृपेने आपल्याला हे काय कळणार ते आता मराठीमधून समजणारे. म्हणून निज भक्त केले विनंती, निज ज्ञान बोलेले भक्त प्रती, सर्वनाची सावध पंक्ती बैसावृत्ती तद्बोधे. भक्ताने विनंती केली ते ऐकून भक्तांचा स्वामी आत्मने सांगणार आहे. बघा, आता भक्तांनी विनंती केली ना, कुणी विनंती केली? उद्धवाने विनंती केली. म्हणून आता काय करणार भगवंत? त्यांना सांगणार आहे काय? तुला न्यायचं का नाही न्यायचं, का इथंच ठेवायचं, बरं ठेवायचं असेल तर काय ठेवायचं, हा नाही, बरं तुला मग मी पाहिजे तर मग मी नेमकं कुठं आहे ते सगळं भगवंत काय करणार आहे? त्या उद्धवाला सांगणार आहे. आणि जर ते आपल्याला ऐकायचं असेल तर आपली काय केली पाहिजे? आपण वृत्ती सावध ठेवली पाहिजे, आपलं चित्त आपण तिकडे दिलं पाहिजे ते सांगण्याकडे, का नाही? म्हणून येथ मुक्ताचे कोड, पुरे मुमुक्षाची चाड, हेच विषय कथा गोड, श्रवण कवाड उघडेल. या उपदेशाने मुक्तांची हौस पूर्ण होईल, मुमुक्षांची इच्छा तृप्त होईल. ही गोड कथा ऐकण्यासाठी कानांचे द्वार उघडतील.
म्हणून उद्धवे श्रीकृष्ण निवेला तो ना तो श्रवणी गांगोरा पिकेला मुमुक्षे म्हणे चला चला कृष्ण वळला निज बोधे. उद्धवाने श्रीकृष्णाला विनंती केली असे म्हणण्यापेक्षा त्यांनी चला चला श्रवण करा असा कृष्ण बोध सांगत आहे. अशा मुमुक्षांसाठी जणू कोणी गांगोरच पिकला कोणी उद्धवाने चला चला सगळेजण ऐका म्हणून आणि आपलं कल्याण करून घ्या. मोक्ष मार्गीचे कापडी अर्थ तृषा तृषिते बापुडे प्रबोध बोधाचे पावे गाडे उद्धवे रोकडी घालविली. आणि हा मोक्ष मार्गातील प्रवास बिचारे अर्थासाठी तहानलेले होते. त्यांना हा ज्ञानामृताची काय झाली पानपोई झाली आणि ही पानपोई दाखवून दिली कोणी उद्धवाने त्यांची तहान बागवली हे सगळ्यांची आपल्यासारख्यांची. भक्तिजनेनी माझी तेथ कडे घेऊन होती नेत जनार्दन परमामृत झाले प्राप्त तिचेनी. माझी भक्तिरूपी माता मला कडेवर घेऊन त्या पानपोईपर्यंत नेत होते तेव्हा माझे गुरु जनार्दन स्वामी रूपी परम अमृत मला तिथे प्राप्त झाले. का नाही मग ते तुझी भक्ती तत्वता आम्हाशी असावी सर्वता तुझ मागावी मुक्तता तवती मूर्खता भक्तांची. आणि हे श्रीकृष्णा आमच्या चित्ताची तुझी भक्ती नित्य असावी. तुझ्या जवळ मुक्ती मागणारे भक्त आज्ञानीच म्हटले पाहिजेत. म्हणून साच असावी बद्धता तरी म्या मागावी बद्ध मुक्तता तेची नाही का तत्वता मिथ्या मागता मूर्खत्व. बंधन जरी खरे असेल तर बंध मुक्त होऊन याची प्रार्थना करणे योग्य ठरेल. बघा काय सांगितलंय मुक्त कोणाला पाहिजे त्यासाठी बद्धता पाहिजे ना आपण तेव्हा आपण मुक्ती मिळेल आपल्याला तेव्हा आपण मुक्ती मागायची. बद्धच नाही म्हणलं मुक्ती कुठून मिळणार आहे आपल्याला. म्हणून मुळात बंधनच नाही तर मूर्ख लोक या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा का करतात बरं. म्हणून मी तू पेविने सहज स्थिती तुझी असो अभेद भक्ती हेच मागणे पुढत पुढते संता प्रती सर्वदा. मी तू या भेद बुद्धी विरहित सहज स्थिती असावी आणि कृष्णाची अभेद भक्ती सदा सर्वदा असावी हे संतपाशी पुन्हा पुन्हा माझे मागणे आहे. म्हणून उद्धवाशी ज्ञानगुप्त उपदेशील कृष्णनाथ एका जनार्दने विनवित दत्तचित्त त्वादीजे. म्हणून काय सांगतेत म्हणले हे भगवंता हे श्रीकृष्णनाथ उद्धवाला काय म्हणतात बघा हे गुप्त आत्मने उपदेश करणारे आहेत का नाही. आणि ती एकनाथ अशी विनंती करतात की हे गुरु राया माझे चित्त साबद ठेव म्हणजे मलाही ते समजून घेऊ दे. म्हणून इथे श्रीमद भागवते महापुराणे एकादशी स्कंदे कार्तिकाया देव वस्तू द्वैपनम नाम षष्ठाध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. या प्रकारे काय झाला हा अध्याय 6वा अध्याय समाप्त झाला. पुंडलिका